नागपंचमीचा दिवस म्हटलं की भक्ती, उत्साह आणि आपल्या पारंपरिक खेळांची एक वेगळीच मजा असते. तर आजच्या नागपंचमीच्या दिवशी आमची सुरुवात झाली ती विसावा मंदिरात पांडुरंगाच्या दर्शनाने. मस्त असं रांगेत उभं राहून आम्ही पांडुरंगाचं दर्शन घेतलं. मन अगदी प्रसन्न झालं. त्यानंतर मंदिराबाहेर असलेल्या तुळशीचंही दर्शन घेतलं. पांडुरंगाचं दर्शन झाल्यानंतर आम्ही गेलो आमच्या घराजवळच्या विश्वेश्वर महादेवाच्या मंदिरात. तिथं महादेवाचं दर्शन घेतलं, नंदी महाराजांचंही दर्शन घेतलं आणि मग सुरू झाला आजच्या दिवसातला सगळ्यात खास आणि मजेदार भाग. संध्याकाळची वेळ होती, व्हिडिओ व्यवस्थित निघत नव्हते, परंतु म्हटलं तेवढीच एक आठवण होईल म्हणून व्हिडिओ काढले. आम्ही गेलो होतो झोका खेळायला. तर झोका खेळण्यासाठी गेल्यावर तिथं खूप भरपूर बायका आल्या होत्या झोका खेळण्यासाठी. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह दिसत होता. मग काय, सगळ्यांनी मिळून फेर धरला, थोडासा झोका खेळलो आणि मनसोक्त फुगडेही खेळलो. खरंच असे सण म्हणजे फक्त पूजा अर्चा नाही, तर आपल्या जुन्या परंपरा, खेळ आणि सगळ्यांसोबत मिळून आनंद साजरा करण्यासाठी सुंदर संधी असते. असा भक्तिमय आणि आनंदानं भरलेला आमचा हा आजचा नागपंचमीचा दिवस खूप छान गेला.